द सारस्वत किचनच्या या नवीन पाककृतीत तुमचं मनापासून स्वागत। फोडशीच्या भाजीची पाककृती आपण यापूर्वी चॅनलवर पाहिलीच आहे, पण आज पाहणार आहोत फोडशीची एक नाविन्यपूर्ण आणि खमंग पाककृती। या पाककृतीकरिता लागणारे साहित्य आहे 3 जुड्या फोडशी, 2 वाट्या स्वच्छ केलेली करंदी, 3 कांदे मध्यम चिरलेले, 8 ते 10 लसणीच्या पाकळ्या मध्यम चिरलेल्या, 1 वाटी खोबरं, 3 ते 4 कोकम, 1 टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून हळद पूड, 3 ते 4 टेबलस्पून गोड तेल, खोबरेल तेल आणि चवीपुरतं मीठ। रानभाजी फोडशी कशी साफ करायची? फोडशीत बऱ्यापैकी माती असल्याने ती स्वच्छ करून घेऊया। भाजी सुटी करून कमीत कमी 2 ते 3 वेळा धुतल्यावरच स्वच्छ होते। कढईतले पाणी स्वच्छ दिसले की काम झालं। ही भाजी मुळातच किंचित कडवट असल्याने जास्तीचा कडवटपणा घालवण्यासाठी हा पांढरा भाग काढून टाका। त्यानंतर भाजी मध्यम चिरून घ्या। साफ केलेली करंदी देखील स्वच्छ धुवून घ्या। करंदी कशी साफ करायची हे पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला व्हिडिओ पहा। कढईत 3 ते 4 टेबलस्पून तेल गरम होऊ द्या। तेल चांगलं कडकडीत झाल्यावर लसूण फोडणीला घाला। त्यानंतर कांदा घालून छान परतून घ्या। कांदा गुलबट झाल्यावर करंदी घाला। त्यावर हळद आणि लाल तिखट घालून परतून घ्या। त्यावर फोडशी घालून भाजी किंचित बसल्यावर वरून चवीपुरते मीठ घाला आणि वरून वेळणी ठेवून 8 ते 10 मिनिटं शिजू द्या। भाजी छान शिजल्यावर वरून खोबरं आणि कोकम घाला। त्यावर मनसोक्त खोबरेल तेलाची धार सोडा आणि 3 ते 4 मिनिटे वाफ काढून घ्या। करंदी फोडशीच्या घमघमाटाने तुमची भूक चाळवल्या वाचून राहणार नाही। खमंग तरीही अत्यंत पौष्टिक अशी ही फोडशी करंदीची भाजी तयार आहे। ही पाककृती करून पहा आणि कशी झाली ते कॉमेंटमध्ये नक्की कळवा। अशाच पारंपरिक, पौष्टिक आणि खमंग पाककृतींसाठी सबस्क्राईब करा आणि पाहत रहा द सारस्वत किचन।